नमस्कार मित्रांनो, सचिन समेळ फिटनेस अँड लाईफस्टाईल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 व्यायाम प्रकार दाखवणार आहे ज्या तुम्हाला रेझिस्टन्स बँडने करायचे आहेत। आता रेझिस्टन्स बँडचा फायदा असा की लाईट वेट असल्यामुळे आपण हा बँड कुठेही कॅरी करू शकता। म्हणजे या बँडने तुम्ही घरी वर्कआउट करू शकता। सकाळी जर पार्क मध्ये फिरायला जात असाल तर तुम्ही हा कॅरी करू शकता, तिकडे वर्कआउट करू शकता। किंवा मग जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही हॉटेलवर सुद्धा हा बँड घेऊन जाऊन वर्कआउट करू शकता। व्हेरी इझी अँड एक्सेसिबल। चला तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, आपली पहिली एक्सरसाइज आहे शोल्डर प्रेस। शोल्डर प्रेस करण्यासाठी सगळ्यात आधी बँडला दोन्ही हातामध्ये बरोबर ग्रिप करा आणि त्यानंतर बँड असा खाली घेत एक पाय बँडच्या बरोबर मध्ये ठेवा, ऍडजस्ट करून घ्या बँड आणि त्यानंतर एक पायाचा पुढे टाका। आता बँडला वरती लिफ्ट करा आणि पुश करा। तर ही आहे स्टार्ट पोझिशन। इकडून तुम्हाला बँडला हळूहळू खाली आणायचं आहे, क्लोज टू युअर इयर्स, कानाजवळ, आणि त्याच्यानंतर पुश करायचं वरती, ब्रीथ आउट करत। श्वास आत घेत हात खाली आणा, श्वास सोडत पुश करा वरती। आता मी तुम्हाला 10 ते 12 रेपिटेशन एका फ्लो मध्ये करून दाखवतो। हळू बँड खाली आणा आणि रिलीज करा। तर मित्रांनो, आपली सेकंड एक्सरसाइज आहे शोल्डर लॅटरल रेझिस। शोल्डर लॅटरल रेझिस करण्यासाठी परत एकदा बँड खाली घ्या आणि एका पायाला बरोबर मधोमध बँडच्या ऍडजस्ट करा। एक पाय आता पाठीत राहून द्या। आता मी राईट पाय बरोबर बँडच्या मध्ये ठेवलाय आणि लेफ्ट पाठी ठेवलाय, बरोबर स्ट्रेट उभे राहा आणि त्यानंतर तुम्हाला असं बँडला बाहेरच्या साईडला ओपन करायचं। एल्बो वर राहिले पाहिजे। खाली आणताना हळू आणा। मित्रांनो, जर तुमच्याकडे रेझिस्टन्स बँड नसेल आणि तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही Amazon वरून ऑर्डर करू शकता। बाय द वे, जो ब्रँड मी यूज करतोय त्याचे लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिल्या आहेत। वेगवेगळ्या वेट अनुसार मी लिंक्स तिकडे मेन्शन केलेले आहेत। तुम्हाला जो हवा असेल तिकडे जाऊन तुम्ही परचेस करू शकता। आता वळूया आपल्या नेक्स्ट एक्सरसाइज कडे। आपल्या नेक्स्ट एक्सरसाइजचं नाव आहे डेडलिफ्ट। डेडलिफ्ट करण्यासाठी बँडला आधी खाली घ्या आणि आता दोन्ही पायांना बँडच्या मध्ये ऍडजस्ट करा, इक्वली ऍडजस्ट करा। बघा, कमी जास्त नको बँड, दोन्ही साईडला बरोबर इक्वल। आता बँडच्या हँडलला न पकडता ट्यूबला पकडा। ट्यूबला पकडून थोडंसं खाली पकडा आणि असे उभे राहा। आता हळूहळू नी बेंड करत बॅक स्ट्रेट ठेवत खाली जा आणि वरती असे उभे राहा। खाली जाताना श्वास आत घ्यायचा आणि उभं राहताना श्वास सोडायचा। मित्रांनो, क्लिअर अँगल समजायला ही एक्सरसाइज तुम्हाला मी साइड अँगल करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया आहे ही एक्सरसाइज कशी करायची। सगळ्यात आधी बँड बरोबर फिक्स करायचा दोन्ही पायामध्ये आणि त्यानंतर ट्यूबला पकडून असं उभं राहायचं। हळूहळू बॅक स्ट्रेट ठेवायचे, नी बेंड करून खाली जायचे आणि असं उभं राहायचं।
तर मित्रांनो आपली चौथी एक्सरसाइज आहे स्टँडिंग रोज। आता स्टँडिंग रोज करण्यासाठी आपल्याला अशामध्ये एखादा अँगल शोधायचा आहे, घरी किंवा मग पार्क मध्ये किंवा कुठेही असाल तुम्ही, तिकडे असा एखादा अँगल शोधायचा आहे। घरी आपल्याकडे ग्रिल असते, पार्क मध्ये बरेच झोपाळे वगैरे लागलेले असतात, तिकडे त्या पोलला तुम्ही फिक्स करू शकता तुमचा बँड या पद्धतीने। बँड असा फिक्स करून तुम्हाला पाठी यायचं आहे, इक्वल ठेवायचा बँड आणि थोडेसे पायामध्ये अंतर वाढवून हिप्सना आता पाठी ड्रॉप करायचं आणि बॅक स्ट्रेट ठेवायची। सुपाइन ग्रिप म्हणजे बघा, या ग्रिप मध्ये तुम्हाला बँडला पकडायचं आहे आणि तुमच्या जवळ पुल करायचं आणि हळू सोडायचं। पुल करताना ब्रीथ आउट, सोडताना ब्रीथ इन। झाल्यावर हळू उभे राहा आणि बँड काढा। मित्रांनो आता रेग्युलर फिटनेस अपडेटसाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता। माझा इंस्टाग्राम आयडी आहे @SachinSamayFitness, नक्की फॉलो करा। मित्रांनो आपली शेवटची आणि पाचवी एक्सरसाइज आहे आपल्या सगळ्यांची आवडती एक्सरसाइज बायसेप्स कर्ल। बायसेप्स कर्ल करण्यासाठी आधी बँडला परत दोन्ही पायांमध्ये फिक्स करायचं आहे तुम्हाला आणि या पोझिशन मध्ये आणायचं बँड आणि उभं राहायचं। सिम्पली पुल करायचं जवळ आणि हळूहळू खाली हात घेऊन जायचं। पुल करताना एल्बो लिफ्ट नका करू, एल्बो स्टेबल ठेवा एका जागेवर आणि फक्त वरती पुल करा। तर मित्रांनो या होत्या आपल्या 5 रेजिस्टन्स बँड एक्सरसाइजेस। या एक्सरसाइजेस तुम्हाला आवडल्या असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला या एक्सरसाइजेस कशा वाटतात। जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी मिळत जातील। चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत। तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।